वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्ण भविष्यकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळाचे उपयोग समजून घेणार आहोत. दैनिक जीवनामध्ये अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग कुठे कसा करावा ते समजून घेणार आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे की आपण स्पोकन इंग्लिश शिकत आहोत आणि स्पोकन इंग्लिश तेही व्याकरणाशिवाय शिकत आहोत. आणि साहजिकच आहे, जर आपल्याला व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं आहे तर आपल्याला मूलभूत गोष्टी शिकून घेणं गरजेचं ठरतं. आणि त्या अनुषंगानेच आपण वेगवेगळ्या काळांचे वेगवेगळे उपयोग समजून घेत आहोत, त्याची काही उदाहरणं सुद्धा बघत आहोत. आणि त्या अनुषंगानेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्ण भविष्यकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळाचे उपयोग समजून घेणार आहोत. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण भविष्यकाळ हे आपल्याला माहित आहे. त्याचा उपयोग, पहिला उपयोग काय आहे? भविष्यात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू असेल असे सांगण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग करतात. आता इथे सर्वात प्रथम कोणत्या शब्दाकडे जास्त लक्ष देण्याची गरज ठरेल? तर विशिष्ट वेळी, तेही केव्हा? भविष्यात. म्हणजे भविष्यात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू असेल किंवा ती मध्यात असेल, म्हणजे भविष्यात ती सुरू झालेली असेल परंतु संपलेली नसेल. सुरू झालेली असेल परंतु संपलेली नसेल, ती मध्यात कुठेतरी असेल. म्हणजेच एका विशिष्ट वेळी ती क्रिया चालू असेल असं जर काही सांगायचं असेल तर आपण अपूर्ण भविष्य काळाचा उपयोग करतो. अतिशय साधा सोपा उपयोग आहे, ते आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजेच मी जर असं म्हटलं की मी तुमच्यासाठी उद्या एक नवीन व्हिडिओ तयार करत असेल. आता बघा, मी काय म्हटलो की मी उद्या तुमच्यासाठी ह्या वेळेला एक नवीन व्हिडिओ तयार करत असेल. उद्या ह्या वेळेला एक नवीन व्हिडिओ तयार करत असेल, म्हणजे व्हिडिओ तयार करण्याची माझी क्रिया चालू असेल. केव्हा? उद्या. एक्झॅक्ट कोणत्या वेळेला? ह्या वेळेला. ह्या वेळेला तर आपण बोलत आहोत. आपण ह्या क्षणाला एकमेकांशी बोलत आहोत. आणि ही जी वेळ आहे ही विशिष्ट आहे, परंतु ही वेळ कोणती? उद्याची. उद्या ह्या वेळेला मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तयार करत असेल. म्हणजे व्हिडिओ तयार करण्याची क्रिया चालू असेल. म्हणजे व्हिडिओ करायला सुरुवात झालेली असेल, परंतु ती संपलेली नसेल. मध्यात मी कुठेतरी असेल, असं ते आपल्याला सांगायचं जर असेल, तर आपण अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग करू शकतो. आता इथे बघूया, हा काळ ओळखण्याची पद्धत काय आहे? तर आपल्या मराठीत वाक्याच्या शेवटी हे समूह आले पाहिजे. त असेल, त असो, त असशील, त असतील, असाल वगैरे इत्यादी. म्हणजे त असेल, असू, असाल, असेल, असतील, म्हणजे अगोदर त येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नकारार्थीमध्ये सुद्धा तसंच असणार आहे, फक्त असेलच्या ऐवजी नसेल. त अधिक नसेल, नसू, नसशील, नसतील, नसाल इत्यादी. आता इथे आपण हे ओळखण्याची पद्धत, म्हणजे पहिला उपयोग घेतला, ओळखण्याची पद्धत घेतली आणि सूत्र काय आहे, म्हणजे याची रचना काय आहे? कर्ता, शाल, विल, बी. याच्यात बी येतो हे बारकाईने बघा. आणि क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजे पहिल्या रूपाला आय एन जी हे प्रत्यय लावायचं आहे. कर्म आणि इतर शब्द, म्हणजे सर्वच काळ चारच घटक घेऊन येतात हे आपल्याला माहित आहे. कर्ता, क्रियापद, कर्म, इतर शब्द. आणि जे काही बदल होतात ते केवळ आणि केवळ क्रियापदामध्ये बदल होतात. म्हणजे क्रियापदाचं रूप बदललं की काळ बदलतो, हे मी तुम्हाला नेहमी सांगतो. आणि म्हणून सर, काळ कसा ओळखायचा, हे असे प्रश्न विचारू नका. अर्थातच प्रश्न विचारला तर कमेंट्समध्ये मी तुम्हाला ते स्पष्टीकरण देईलच. परंतु माझी अशी इच्छा असते की जर मी एक गोष्ट 4 वेळेस सांगत असतो, तर मग आवर्जून त्या गोष्टीला महत्त्व आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्या गोष्टीकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे असाही अर्थ होतो. तर इथे कर्ता, शाल, विल, बी, क्रियापदाला आयएनजी, कर्म, इतर शब्द. तर आता हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. जर आपण थोडासा भेद बघितला, म्हणजे फरक बघितला, अपूर्ण वर्तमान काळात काय होतं? एम, इज, आर आणि क्रियापदाला आयएनजी. अपूर्ण भूतकाळात काय होतं? वॉज, वेअर आणि क्रियापदाला आयएनजी. आणि आता इथे अपूर्ण भविष्यकाळात काय आहे? शाल, विल, बी आणि क्रियापदाला आयएनजी. म्हणजे असं आपण तुलनात्मक जर अभ्यास केला, तर आपल्याला काळ सहजतेने लक्षात राहण्यासाठी सुद्धा आणि सहजतेने ओळखण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो. नकारार्थीमध्ये सेम टू सेम आहे, दुसरं वेगळं काहीच नाही, केवळ नॉट लागलेला आहे. परंतु तो नॉट कुठे लागला आहे? बीच्या अगोदर आणि शाल विलच्या नंतर. हे बारकावे लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की ज्यादातर वेळेस काही वेळेस मुलं काय करतात घाई गडबडीत? शाल विल, बी आणि नॉट
बीच्या नंतर नॉट टाकतात असं माझ्या पाहण्यात आलेलं आहे. तर मग बारकाईने बघा, बीच्या अगोदर, शाल विलच्या नंतर. तर हा नॉट टाकला की सूत्र ॲज इट इज वापरायचं आहे. तर आपण याच्या सहाय्याने काही उदाहरणं बघू आणि त्याच्यानंतर आणखीन एक दुसरा उपयोग आहे, तो पण समजून घेऊया. तर आता बघूया उदाहरण. तर मित्रांनो, फळ्यावर आपण उदाहरण घेतले आहे, जेणेकरून आपल्याला अपूर्ण भविष्यकाळ योग्यरित्या समजू शकेल, त्याचा उपयोग कुठे कसा करायचा तेही आपल्या लक्षात येईल. तर बघूया. उद्या ह्या वेळेला मी चित्रपट पाहत असेल. मी कोणत्या वेळेची चर्चा करत आहे? उद्याची. परंतु निश्चित कोणती? ही वेळ. ह्या वेळेला, उद्या ह्या वेळेला. उद्या भविष्यकाळ आहे आणि ही वेळ विशिष्ट वेळ झाली. आणि अशा वेळेस मी काय करत असेल? मी चित्रपट पाहत असेल. म्हणजे भविष्यात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू असेल, असं जर सांगायचं असेल तर आपण अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग करतो. तर आता इथे बघूया. उद्या ह्या वेळेला. ॲट धिस टाईम टुमॉरो. ॲट धिस टाईम टुमॉरो. हो की नाही? आता आपण ॲट धिस टाईम टुमॉरो हे वाक्याच्या शेवटी सुद्धा घेऊ शकतो. परंतु मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे, की जर वेळ हा इतर शब्द म्हणून असेल, तर तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर कर्ता, क्रियापद, कर्म घेऊ शकतात. परंतु सुरुवातीला तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही सरळ सरळ कर्ता, क्रियापद, कर्म अगोदर घ्या आणि नंतर इतर शब्द म्हणून हा टॉपिक तुम्ही टाकू शकता. ते कसं होईल मी तुम्हाला सांगतोच. ॲट धिस टाईम टुमॉरो. मी चित्रपट पाहत असेल. कर्ता कोण? मी. मी म्हणजेच आय. आयच्या पुढे आपल्याला शाल विल पैकी काय घ्यायचंय? शाल किंवा विल घेतलं तरी चालेल, काहीच अडचण नाही. आणि बी एकटाच आहे, तो आपल्याला घ्यावाच लागेल. शाल आणि विल पैकी आपण शाल घेतला आणि नंतर बी एकटाच आहे, तो घेतला. आय शाल बी. आणि पाहण्यासाठी वॉच, त्याला काय लावायचं आहे आपल्याला? आय एन जी. वॉचिंग. तर करता क्रियापद झाल्यावर काय होतो? छोटासा अर्थ. काय अर्थ झाला? आय शाल बी वॉचिंग. मी पाहत असेल. काय पाहत असेल? चित्रपट. म्हणजे आपल्याला कर्म मिळालं. काय आणि कोणाला? असं आपण प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतो. आय शाल बी वॉचिंग अ मूव्ही. फुल स्टॉप. म्हणजेच ॲट धिस टाईम टुमॉरो आय शाल बी वॉचिंग अ मूव्ही. तर उद्या यावेळेला मी चित्रपट बघत असेल. परंतु तुम्ही जर असं म्हटलं तर आय शाल बी वॉचिंग अ मूव्ही ॲट धिस टाईम टुमॉरो असं म्हटलं तर चालेल, 100% चालणार. व्याकरणात कोणतीही चूक होणार नाही. तर आय शाल बी वॉचिंग अ मूव्ही ॲट धिस टाईम टुमॉरो. तर उद्या ह्या वेळेला मी चित्रपट पाहत असेल. आता हे अगदी सोपं होतं, सहज लक्षात येण्यासारखं. आता इथे बघूया बारकाईने. आपण इथे 3 वाक्यांचा एक संच घेतलाय, परंतु उपयोग एकच आहे. मी तिला 5 वाजता भेटू शकतो का? असं समजून घ्या, की आपण एकमेकांशी बोलत आहोत आणि मी तुला विचारतो किंवा मी तुम्हाला विचारतोय, की मी तिला 5 वाजता भेटू शकतो का? म्हणजे काही अडचण नसेल तर? म्हणजेच कॅन आय मीट हर ॲट 5:00? कॅन आय मीट हर ॲट. ॲट का बरं वापरला? 5 वाजता. निश्चित वेळ आहे म्हणून आपण ॲट वापरला. ॲट 5:00. आपण इथे संध्याकाळ, सकाळ असं काही सांगितलेलं नाहीये. आपण इथे शक्यतो संध्याकाळचेच असतील. 5:00 किंवा तुम्ही पी-एम वगैरे लिहिलं तरी चालेल. कॅन आय मीट हर किंवा कॅन आय सी हर ॲट 5:00 असा प्रश्न आपण विचारला. आता इथे बारकाईने बघूया. कृपया नको. ती त्यावेळेला काम करत असेल. बघा. आपण प्रश्न काय विचारला, की कॅन आय मीट हर? कॅन आय सी हर ॲट 5 पी-एम? तर संध्याकाळी 5 वाजता मी तिला भेटू शकतो का? आता तुम्ही सांगतायत, की नको. 5 वाजता काही भेटू नका. कारण ती 5 वाजता काम करत असेल. 5 वाजता काम करत असेल. ती त्यावेळेला काम करत असेल. ती त्यावेळेला, कोणत्या वेळेला? ज्यावेळेला तुम्ही विचारलंय. ती वेळ म्हणजे विशिष्ट वेळ झाली. ही ती विशिष्ट वेळ. आता आपण 5 वाजता असं रिपीट करणार नाही. मग आता बघा, कृपया नको. काय म्हणाल तुम्ही तिथे? प्लीज डोंट गो टू मीट हर. डोंट गो टू मीट किंवा सी. मीट हर. मीट हर.
प्लीज डोंट गो टू मीट हर बिकॉज, कारण आपण फुल स्टॉप देऊन टाकलाय, आता इथं बिकॉज लिहायची गरज नाही. तर ती त्यावेळेला, किंवा आपण इथे कॉमा देऊन टाकूया, इथे कॉमा दिलाय, ती त्यावेळेला काम करत असेल, ती त्यावेळेला काम करत असेल, करत असेल, तर शी विल बी वर्किंग. शीच्या पुढे विल लागला आणि बी, आणि काम करण्यासाठी वर्क, त्याला काय लावायचं आहे, आय एन जी. शी विल बी वर्किंग. किंवा शक्य असेल तर तुम्ही म्हणू शकता, किंवा काय, हो नक्कीच, हो नक्कीच, ती त्यावेळेला काम करत नसेल. हो, जा तुम्ही भेटा तिला, नक्कीच भेटा, ती त्यावेळेला काम करत नसेल, करत नसेल म्हणजे इथे नकारार्थी. तर ऑफकोर्स, ऑफकोर्स, ऑफकोर्स म्हटल्यानंतर तुम्ही जाऊन भेटू शकतात असं पूर्ण वाक्य येऊन जाईल. इथे आपल्याला वेगळे एक्स्ट्रा लिहायची गरज नाही. तर ती त्यावेळेला काम करत नसेल. आपल्याला वर्किंग देन, इथे देन लिहायचं राहून गेले. त्यावेळेला, त्यावेळेला साठी आपल्याला इथे देन लिहावं लागेल. ऑफकोर्स शी विल नॉट बी. आता बघा, बीच्या अगोदर नॉट आणि विलच्या नंतर नॉट, हो की नाही. शी विल नॉट बी वर्किंग. आपण थोडं खाली लिहूया, देन. तर तुम्ही असं म्हणू शकतात, प्लीज डोंट गो टू मीट हर, कृपया भेटायला जाऊ नका. आता तुम्ही कृपया वापरतात नाही वापरते दैनंदिन जीवनामध्ये, तुम्ही तुमच्या ज्याच्याबरोबर तुम्ही बोलताय त्याच्याबरोबर तुमची सलगी कशी आहे, काय आहे, हे सर्व त्याच्यावर आधारित असणार आहे. आणि म्हणूनच आपण प्लीज डोंट गो टू मीट हर, किंवा डोंट गो केवळ एवढं म्हटलं तरी चालणार आहे. शी विल बी वर्किंग देन, शी विल बी वर्किंग देन. किंवा मग हो नक्कीच, ती त्यावेळेला काम करत नसेल, तर हो जा तुम्ही, त्याच वेळेला काही हरकत नाही, ती त्यावेळेला काम करत नसेल. ऑफकोर्स शी विल नॉट बी वर्किंग देन. शी विल नॉट बी वर्किंग देन मीन्स यू कॅन गो अँड मीट हर, म्हणजे हो तुम्ही जाऊ शकता आणि भेटू शकतात. तर अशा प्रकारे आपण पहिला उपयोग समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता याच्यात दुसरा उपयोग काय आहे ते समजून घेऊया. मित्रांनो, अपूर्ण भविष्यकाळाचा हा जो दुसरा उपयोग आहे, हा दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त उपयोगात आणला जातो. काय उपयोग आहे तो समजून घेऊया. जवळच्या भविष्यात एखादी व्यक्ती एखादी क्रिया करणार आहे का, किंवा तसा त्याचा बेत आहे का, असे विचारण्यासाठी, विचारण्यासाठी म्हणजे प्रश्न विचारणार आपण त्याला, विचारण्यासाठी अपूर्ण भविष्य काळाचा उपयोग करतो आपण. म्हणजे नीट इथं बारकाईने बघूया. जवळच्या भविष्यात, अतिशय जवळचा म्हणजे संध्याकाळी, किंवा उद्या ह्या वेळेला, किंवा एवढ्या आठवड्यात, असं जर तुला काही करायचं आहे, तू असं करणार आहे का, असं जर विचारायचं असेल, म्हणजे एखादी क्रिया तो करणार आहे का, किंवा तसा त्याचा बेत आहे का, खास करून त्याचा प्लॅन विचारायचा असतो आपल्याला, की असं काही करण्याचा तुझा काही प्लॅन आहे का, तसा बेत आहे का तुझा, तू असं काहीतरी करणार आहे का, असं विचारण्यासाठी आपण अपूर्ण भविष्य काळाचा उपयोग करतो. परंतु या सर्व उपयोगावरून विशेष असं काही लक्षात येत नाही, आणि म्हणून त्याच्या पाठीमागचा जो खोल अर्थ आहे, तो खोल अर्थ मी इथे कंसामध्ये तुम्हाला टिपच्या स्वरूपात लिहून दिलेला आहे. म्हणजे संपूर्ण असं एकत्र लिहिणं थोडं अवघड गेलं असतं, आणि याच्या पाठीमागचा काय अर्थ आहे तो समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे कंसामध्ये दिलाय. तुम्ही इथे काय करून घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करून घेऊ शकता आणि तुमच्या नोटबुकमध्ये बारकाईने हे लिहून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. बघूया याच्या पाठीमागचा काय अर्थ आहे, की आपण एखाद्या व्यक्तीला एखादी क्रिया करणार आहे का? किंवा त्याचा तसा बेत आहे का? असं विचारण्या पाठीमागचा काय अर्थ असतो? विशेष करून जेव्हा त्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी हवे असते, काहीतरी हवं आहे, काहीतरी त्याने करावं अशी आपली अशा अपेक्षा असते, किंवा त्याने आपल्यासाठी काहीतरी करावे अशी अपेक्षा असते. आता काय सांगता येईल बरं? मी जर असं म्हटलं तर, तू आज संध्याकाळी तुझी सायकल वापरणार आहे का? आता बघा, म्हणजे मी काय विचारलं, की तू आज संध्याकाळी तुझी सायकल वापरणार आहे का? म्हणजे तू त्याचा उपयोग करणार आहेस का? म्हणजेच तुम्ही असं विचारू शकतात, विल यू बी युजिंग युअर बायसिकल धिस इव्हनिंग? म्हणजे तू आज संध्याकाळी तुझी सायकल वापरणार आहेस का?
काय अर्थ असेल बरं याच्या पाठीमागे? जर नसेल, इफ नॉट, इफ नॉट जर नसेल, तर त्याच्या पाठीमागचा अर्थ बघा. कॅन आय बॉरो युअर बायसिकल? किंवा कॅन आय बॉरो इट? कॅन आय बॉरो इट? जर तू सायकल वापरणार नसेल किंवा आज तिचा उपयोग करणार नसेल, तर आजच्या पुरता ती सायकल घेऊन जाऊ का? आपण आपल्या भाषेत थोडंसं फेरबदल करतो. घेऊन जाऊ का म्हणजे घेऊन जायचं नाही, म्हणजे मी ती सायकल तुझ्याकडून उसने घेऊ का? असा त्याचा अर्थ होतोय उसने घेऊ का? तर आपण असं म्हणत नाही, की मी काय म्हणतो, की मी आज सायकल तुझी घेऊन जाऊ का? म्हणजेच काय, की आपण त्याचा प्लॅन विचारला, की तू वापरणार आहेस का? हो की नाही? मी जर असं म्हटलं तर, विल यू बी पासिंग द पोस्ट ऑफिस व्हेन यू आर आउट? जेव्हा तू बाहेर जाशील, तेव्हा तू पोस्ट ऑफिसकडून जाशील का? विल यू बी पासिंग, विल यू बी पासिंग द पोस्ट ऑफिस व्हेन यू आर आउट? जेव्हा तू बाहेर जाशील, तेव्हा तू पोस्ट ऑफिसकडून जात असशील का? म्हणजे तिकडूनच जाणार आहेस का तू? का? व्हाय? इफ येस, जर जात असशील तर, विल यू ब्रिंग सम पोस्ट स्टॅम्प्स फॉर मी? तर तू माझ्यासाठी काही पोस्ट स्टॅम्प्स घेऊन येशील का? किंवा विल यू प्लीज पोस्ट धिस लेटर देन? विल यू प्लीज पोस्ट धिस लेटर देन? मग तू जर जातच असशील, तर एवढं पत्र टाकून देशील का? हो की नाही? म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला भविष्यात एखाद्या व्यक्तीचा एखादा प्लॅन विचारायचा असेल, त्याचा काही बेत विचारायचा असेल आणि खास करून केव्हा, जेव्हा आपल्याला त्याच्याकडून काही काम असेल किंवा त्याने आपलं काही काम करावं, असं असेल, असं सांगण्यासाठी आपण, असं विचारण्यासाठी आपण अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग करतो. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा उपयोग सहज लक्षात आला असेल आणि याच्या साहाय्याने तुम्ही कमेंटमध्ये मला काय करायचं आहे, जसे मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितले, तसे 2 उदाहरणं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये लिहून पाठवायचे. आणि जर हा उपयोग समजला नसेल, तर तसं सुद्धा सांगा. आपण फळ्यावर त्याची उदाहरणं घेऊ, जेणेकरून तुम्हाला जास्त कॉन्क्रीट लक्षात येण्याचा प्रयत्न होईल. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.